जय मित्रांनो, मी दीपक कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 2 मध्ये। मित्रांनो, आपल्या चॅलेंजचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण काल नंबर सिस्टम हा टॉपिक स्टार्ट केला होता, बरोबर। संख्या पद्धतीला आपण सुरुवात केली होती, त्याला पार्ट 1 बघितलं होतं आपण संख्यांचे प्रकार। आज आपण दुसरा क्लास घेतोय आणि यामध्ये आपण बघणार आहे एकक किंवा सुटे स्थानावरील अंक। ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, इंग्लिश मध्ये याला आपण युनिट डिजिट म्हणतो। ठीक आहे, इंग्लिश मध्ये काय म्हणतो याला आपण, युनिट डिजिट। तर हा टॉपिक आपण आज स्टार्ट करणार आहे। युनिट डिजिट तुम्हाला डायरेक्टली प्रश्न कधी कधी येतात, पण युनिट डिजिट ना कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तुम्ही रिझनिंगचे मॅथमॅटिकल ऑपरेशन करत असाल किंवा गणित मधले पण भरपूर जागी कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला युनिट डिजिट किंवा एकक किंवा सुटे स्थानावरील अंक हा तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे ना युनिट डिजिटची, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे। व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि लास्टला डे 2 कंप्लीटची कमेंट नक्की करा। ओके, तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या लेक्चरला। सुरुवातीला बघा, सुटे किंवा एकक स्थानावरील संख्या म्हणजे काय। ठीक आहे, सुटे किंवा एकक स्थानावरील संख्या म्हणजे काय। जसं मी कालच्या एक लेक्चर मध्ये सांगितलं होतं की युनिट डिजिट काय असतो किंवा सुटे स्थान काय असतं। आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघत असताना बघितलं होतं, किंवा एखादी संख्या घेतली होती आपण 546 काय तर घेतली होती, जी लास्टची संख्या असते, जो लास्टचा डिजिट असतो, याला आपण सुटे स्थानावरील अंक किंवा युनिट डिजिट युनिट डिजिट असं म्हणतो। ठीक आहे, इतकंच आहे। युनिट डिजिट म्हणजे काय वेगळं नाही, तर हा सुटे स्थानावर जो शेवटचा अंक असतो तो काय असतो, युनिट डिजिट असतो। तर हा का महत्त्वाचा आहे, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण गणित मध्ये बघितला, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांची सुरुवात या युनिट डिजिट पासून होते। ठीक आहे, कारण युनिट डिजिट फक्त जरी काढलो तरी आपल्याला भरपूर प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह होतात। त्यामुळे युनिट डिजिट खूप महत्त्वाचा आहे, कन्सेप्ट महत्त्वाचे आहे, व्यवस्थितपणे बघा। तर या युनिट डिजिट मध्ये ना 2 टाइपचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला। टोटल किती, 2 टाइपचे प्रश्न विचारले जातात। या 2 टाइप मध्ये कोणते कोणते क्वेश्चन येतात बघा। एक तर घातांक नसणारे प्रश्न आणि घातांक असणारे प्रश्न। घातांक नसणारे प्रश्न कसं, 123, 236, 543, 981 आणि 536 यांचा गुणाकार करायचा आपल्याला आणि लास्टला येणारी युनिट डिजिट, म्हणजे याचं काय पण आन्सर असेल। ठीक आहे, याचं काय पण आन्सर असेल, शेवटला जो नंबर येईल, शेवटला सुट्टे स्थानावर जो अंक येईल तो अंक आपल्याला काढायचा असतो आणि त्यावरून आपल्याला पूर्ण उत्तर कळू शकतं। ठीक आहे, आणि सेम घातांक असणाऱ्या प्रश्नांमध्ये काय असतं, 123 चा घातांक 23 आहे, 236 चा घातांक 45 आहे, या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर जे काय उत्तर असेल त्याचा जो युनिट डिजिट असेल, त्याचा जो सुटे स्थानावरील अंक असेल, तो कशा पद्धतीने काढायचा आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे। तर सुरुवातीला बघूया आपण घातांक नसणारे प्रश्न। तर क्वेश्चन काय बघा, खालील प्रश्नाच्या उत्तरातील एकक स्थानावरील अंक शोधा, अशा पद्धतीने प्रश्न आलेला आहे। आणि त्यामध्ये काय दिलं, 123 गुणिले 236 गुणिले 543 गुणिले 981 गुणिले 536 हा गुणाकार करायचा आपल्याला आणि सांगायचं की युनिट डिजिट काय येईल। जर आपण सगळा गुणाकार करत बसलो तर भरपूर वेळ निघून जाईल आपला। तर यामध्ये युनिट डिजिट काढताना काय करायचं, फक्त जे शेवटचे अंक आहेत, प्रत्येक संख्याचा शेवटचा अंक बघायचा, प्रत्येक संख्याचा काय करायचं, शेवटचा अंक बघायचा आणि मध्ये गुणाकार आहे ना, तर शेवटच्या अंकांचा गुणाकार करत जायचा। ठीक आहे, काय करेन मी आता इथं 3 गुणिले 6 करेन, 3 संख्या येईल 18 येईल। आता आलेल्या उत्तरातलं पण काय करायचं, फक्त सुटे स्थानावरील अंक घ्यायचा, युनिट डिजिट घ्यायचा, त्या 8चा गुणाकार पुढच्या संख्येतल्या सुटे स्थानासोबत करायचा। 8 त्रिक किती येईल, 24 येईल। परत काय करेन मी, या 4चा गुणाकार 1 सोबत करेन, 4 एके 4 आणि 6 चौक 24 येईल। युनिट डिजिट किती, 4, म्हणजे याचा काय असणार आहे युनिट डिजिट, याचा युनिट डिजिट काय असणार आहे, याच्या उत्तराचा युनिट डिजिट असेल 4। अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, घातांक नसणारे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो। सेम आणखी एक क्वेश्चन आहे बघा, इथे पण काय करणार मी, 3 संग 18 मिळेल, 8 पंचे 40 होईल, 4 एक्के 0 गुणिले 1 0 येईल, 0 गुणिले 6 0 येईल, म्हणजे याचा युनिट डिजिट किती येईल, 0 येईल। आता या एक्झाम्पल मध्ये इथं बघा 0 0 काय येत गेला, कारण ज्या वेळेला मी 5चा
एखाद्या सम संख्येसोबत गुणाकार केला, 5चा एखाद्या सम संख्येसोबत गुणाकार केला, त्यावेळेला 0 येत गेलं मला. ठीक आहे. 45 0 आला, तिथून पुढे 0 येत गेला. जर गुणाकारमध्ये एकदा जर सुटेस्थानी 0 आला, तर त्याचा युनिट डिजिट 0च येतो. किती मोठा गुणाकार असू दे. इथे एक नोट लक्षात ठेवा, नोट लिहून घ्या. जर जर गुणाकारात 5चा एखाद्या समसंख्येसोबत गुणाकार केला तर युनिट डिजिट युडी लिहितो मी, युनिट डिजिट नेहमी 0 येईल. ठीक आहे. महत्वाची नोट्स आहे. काय नोट आहे? जर गुणाकार असेल, किती मोठा गुणाकार असू दे, त्यामध्ये 5 आणि एखादी दुसरी समसंख्या येत असेल, युनिट डिजिट 0 येणार आहे. हे डोळं झाकून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डोळं झाकून 0 म्हणायचं. युनिट डिजिट 0च येणार आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता घातांक असणाऱ्या प्रश्नाच्या पहिला आणखी एक क्वेश्चन मी घेतो इथं. ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन घेतो बघा. समजा आपल्याला असं विचारलं, क्वेश्चन काय? हे थोडंसं घालवतो सगळं. समजा आपल्याला असा प्रश्न विचारला की 88 गुणिले 87 गुणिले 86 गुणिले 85 गुणिले 84 अप टू गुणिले 2 गुणिले 1 बरोबर किती येते सांगा म्हटलं, किंवा याचं युनिट डिजिट काढा म्हटलं. तर काय येणार याचं युनिट डिजिट? आता मला माहित आहे सर, इथं 5 दिसतंय, इथं 4 दिसतंय, इथं 6 दिसतंय. 5 सोबत एखाद्या तर समसंख्येचा गुणाकार होणार आहे, म्हणजे युनिट डिजिट 0 येईल. अशा पद्धतीचे प्रश्न येतात, त्यावेळेला गुणाकार करत बसायचं नाही. युनिट डिजिट 0 येणार आहे. ज्या ऑप्शन मध्ये युनिट डिजिट 0 दिसतो, सुटे स्थानावर अंक 0 दिसतो, तो ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. विचारच करायचा नाही दुसरा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण घातांक नसणारे प्रश्न बघितले. इथं घातांक होता का? नाही. आपण काय केलो? फक्त शेवटच्या संख्यांचा गुणाकार करत गेलो. हे आपले काय झाले? घातांक नसणारे प्रश्न. आता येतात घातांक असणारे प्रश्न. प्रश्न कसा आहे? तर 853 चा घातांक 23 आहे. अशा वेळेला काय करायचं? एक फॉर्म्युला दिलाय मी तुम्हाला साईडला लिहून. काय फॉर्म्युला आहे? जो पण घातांक आहे ना, त्याच्या शेवटच्या 2 अंकांना, घातांक किती मोठा असू दे, शेवटच्या 2 अंकांना 4 ने भागायचं. 4 ने भाग दिल्यानंतर जी पण बाकी उरते, ती बाकी काय करायचं? त्या संख्येच्या युनिट डिजिटच्या पॉवरला ठेवायची. त्या संख्येच्या युनिट डिजिटचा घातांक ठेवायचा आणि त्यानंतर जो युनिट डिजिट येईल, तो युनिट डिजिट आपला पूर्ण संख्येचा युनिट डिजिट असतो. आता कन्फ्युजन होत असेल तर सांगतो बघा काय करायचं आहे थोडक्यात. आता इथे घातांक किती आहे? 23 आहे. 23 चे लास्टचे 2 अंक काय? 2 आणि 3च आहेत. 23 ला काय करणार? पहिला मी 4 ने भागणार. 4 ने भागल्यानंतर काय करायचं? बाकी किती उरते बघायचं. 4 के 4, 4 पंचे 20. बाकी किती उरली? 3 उरली, कारण 20 गेलं ना 23 मधून, 3 बाकी उरली. ही 3 काय करायचं? जो बेसचा अंक आहे, बेसचा नंबर किती आहे? 853. त्याचा जो युनिट डिजिट आहे किती आहे? तो 3. त्या 3 ची पॉवर ठेवायची. त्या 3 चा काय करायचा? घातांक ठेवायचा. आलेला रिमाइंडर जी बाकी आली ना, ती त्या सुटे स्थानावरील अंकाची काय करायची? घातांक ठेवायचा किंवा पॉवर ठेवायची. बरोबर. आणि येणार उत्तर काय असेल मग? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3 चा घातांक 3 तर आपण काढू शकतो. किती येईल? 27 येईल. आणि या 27 चा जो युनिट डिजिट येईल 7, तोच काय असेल? या पूर्ण संख्येचा युनिट डिजिट असेल. म्हणजे 853 चा गुणाकार जर मी 23 वेळा केला, जे पण उत्तर येणार आहे त्याचा सुटे स्थानावर अंक काय असेल? 60 असेल. सोपं आहे ना? सेम आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. मोठं एक्झाम्पल आहे. काय बघा? 54,678 चा घातांक 87,342 आहे आणि याचा युनिट डिजिट काढायचा आहे. मी काय काय मेथड सांगितल्या फॉलो करा. पहिला काय करायचं? शेवटचे 2 अंक घ्यायचे घातांकाचे. किती आहेत? 42 आहे. 42 ला काय करेन मी? 4 ने भाग देईन. 4 एके 4, 4 एके 4, 0. बाकी उरेल 2.
2 काय येईल माझा रिमाइंडर येईल. आता मी काय सांगितलंय, जो पण बेसचा युनिट डिजिट आहे, मेन संख्येचा जो पण युनिट डिजिट आहे किती आहे तो 8. त्याचा घातांक काय ठेवायचा, आलेली बाकी ठेवायची 2 आणि 8 चा घातांक 2 म्हणजे 8 चा वर्ग 8 64. आन्सर काय येईल युनिट डिजिटचं 4 येईल. म्हणजे याचं युनिट डिजिट काय असणार आहे 4. सिंपल आहे ना. घातांक किती मोठ्या संख्या असू दे, घेतलं की ते आपण 8 चे 2 अंक त्याला 4 ने भागलं आणि जी पण बाकी येईल त्याची आपण काय ठेवलं ते पॉवरला ठेवली, म्हणजे आपल्याला उत्तर डायरेक्टली मिळून जाईल. बरोबर. आता एक क्वेश्चन बघा. ठीक आहे, आता एक संख्या घेतोय मी. समजा असं आलं, काय आलं, 854 चा घातांक जर 432 असेल तर याचा युनिट डिजिट कसा येईल बघा. आता मी इथं पण काय करणार, 32 ला 4 ने भाग देणार. 32 ला 4 ने भाग दिला, बाकी किती उरेल बघा, 4 एकी 4, 8 चौक 32, बाकी 0 उरली. बाकी किती उरली, 0 उरली. मग सर या 4 चा घातांक मी 0 ठेवेन का? 4 चा घातांक मी 0 ठेवेन का? नाही. जेव्हा पण आपल्याला घातांकाला भाग दिल्यानंतर बाकी 0 उरते त्यावेळेला त्याचा युनिट डिजिट 4 ठेवायचा. सॉरी, त्याचा घातांक काय ठेवायचा, 4 ठेवायचा. आणि 4 चा घातांक 4 म्हणजे 256. युनिट डिजिट किती येईल माझा 6 येईल. याचं उत्तर काय असेल, युनिट डिजिट याचा 6 असेल. आणि जर एखादी कुठली पण संख्या असेल, कुठला पण नंबर असेल, 5630 वगैरे कुठला पण नंबर असेल, त्याचा युनिट डिजिट जर 0 असेल तर त्याचा घातांक जर 0 असेल तर युनिट डिजिट 1 येणार. याचं टेन्शन घेऊ नका, कारण सगळ्यांना माहित आहे 0 जर असेल पॉवर तर त्याचा आन्सर नेहमी 1 येतं. बरोबर. पण इथं 0 ठेवायचा नाही. इथं काय करायचं, जर पूर्णपणे भाग दिला, बाकी कायच उरली नाही, बाकी 0 आली तर त्याचा घातांक 4 ठेवायचा नेहमी. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट बघूया. पुढे बघा. आता यामध्ये एक रूल आहे. ठीक आहे, 1, 5, 6 आणि 4 चा नियम, ज्याला आपण ट्रिक्स म्हणू शकतो. तर हे रूल काय सांगतो बघा. समजा मी 1 चा घातांक 1 घेतला तर किती येतं, 1 येतं. 1 चा घातांक 2 घेतला, सॉरी 2 चा घातांक 2 लिहिलं मी. 1 चा घातांक 2 घेतला तर किती येतं, 1च येतं. 1 चा घातांक 3 घेतला तर किती येतं, 1च येतं. 1 चा घातांक जर मी 4 घेतला किती येतं, 1च येतं. सेम बघा 5 च्या बाबतीत. 5 चा घातांक 1 घेतला तर किती येईल, 5 येईल. 5 चा घातांक 2 घेतला तर किती येईल, 5 5 25 येईल. समजा मी 5 चा घातांक 3 घेतला तर किती येईल, 5 25, 25 5 25 600 येईल. आणि समजा मी 5 चा घातांक 4 घेतला तर किती येईल, 625 येईल. बरोबर. सेम मी 6 च्या बाबतीत घेतलं. 6 चा घातांक 1 घेतला तर किती येईल, 6 येईल. 6 चा घातांक 2 घेतला तर 6 6 36 येईल. 6 चा घातांक जर मी 3 घेतला तर किती येईल, 216 येईल. आणि 6 चा घातांक जर मी 4 घेतला तर किती येईल, 1296 येईल. आता 4 च्या बाबतीत बघा. 4 चा घातांक 1 घेतला मी 4 येईल. 4 चा घातांक 2 घेतला मी 4 चौक 16 येईल. 4 चा घातांक 3 घेतला तर मी काय येईल, 16 चौक 64 येईल. आणि 4 चा घातांक जर मी 4 घेतला तर किती येईल, 256 येईल. आता इथे एक गोष्ट लक्षात येते काय बघा. ज्यावेळेला मी 1 चा घातांक 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4 घेतला, त्यावेळेला प्रत्येक वेळी मला आन्सर 1 1 1 1 येत गेलं. म्हणजे याच्यावरून मला काय कळू शकतं, 1 चा घातांक किती मोठी संख्या असू दे, युनिट डिजिट नेहमी 1च असणार आहे. काय लक्षात आलं माझ्या. 1 चा घातांक कोणतीही संख्या असू दे, युनिट डिजिट नेहमी काय असणार आहे, 1च असणार आहे. सेम 5 च्या बाबतीत जर बघितलं, 1 2 3 4 कितीही मोठा घातांक घेत गेलो तर नेहमी युनिट डिजिट बघा, इथं 5 आलाय, 5 आलाय, 5 आलाय, 5 आलाय. युनिट डिजिट चेंज होतोय का 5 च्या बाबतीत, पण सेम 5च येत जातो. म्हणजेच मी काय लिहू शकतो, 5 चा घातांक n जरी घेतला मी तरी युनिट डिजिट माझा नेहमी काय असेल, 5 असेल. 5 चा घातांक कितीही मोठी संख्या आली तर युनिट डिजिट माझा काय येईल, नेहमी 5च येईल. बरोबर. सेम 6 च्या बाबतीत. 6 चा घातांक 1 घेतला, 2 घेतला, 3 घेतला, 4 घेतला, युनिट डिजिट नेहमी बघा 6 आलाय, 6 आलाय, 6 आलाय, 6 आलाय. म्हणजे 6 चा घातांक सुद्धा किती मोठी संख्या असेल, n संख्या असेल, कुठलाही नंबर असू दे, नॅचरल नंबर. ठीक आहे, तर नेहमी काय होईल, n म्हणजे नॅचरल नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नेहमी काय होईल, इथं युनिट डिजिट 6 येईल. आणि जर आपण 4 च्या बाबतीत बघितलं
तर 4चा घातांक ज्या वेळेला 1 होता त्यावेळेला युनिट डिजिट 4 आला. 4चा घातांक ज्या वेळेला 2 झाला युनिट डिजिट 6 आला. 4चा घातांक ज्या वेळेला 3 झाला युनिट डिजिट 4 आला आणि 4चा घातांक ज्या वेळेला 4 आला युनिट डिजिट 6 आला. तर इथं काय होतंय बघा, ज्या वेळेला 1 आणि 3 घेतलंय त्यावेळेला युनिट डिजिट 4 आहे आणि 2 आणि 4च्या वेळेला युनिट डिजिट 6 आहे. म्हणजे याच्यावर मी काय सांगू शकतो, ज्या वेळेला 4चा घातांक एखादी समसंख्या असते त्यावेळेला माझा युनिट डिजिट नेहमी 4 येतो, सॉरी त्यावेळेला युनिट डिजिट माझा 6 येतो आणि ज्या वेळेला 4चा घातांक एखादी विषम संख्या असते त्यावेळेला माझा युनिट डिजिट 4 येतो. हे रूल्स आहेत. काय काय? 1, 5 आणि 6चा घातांक कितीही मोठी संख्या असो युनिट डिजिट नेहमी तीच संख्या येणार आणि 4चा घातांक जर समसंख्या असेल तर युनिट डिजिट 6 येईल. 4चा घातांक जर विषम संख्या असेल तर युनिट डिजिट नेहमी 4च येईल. बरोबर. आता नेक्स्ट बघा, मग या पद्धतीवर एक क्वेश्चन घेतला मी, याचा आन्सर काय येईल सांगा. आता इथं 6 आहे, मी सांगितलंय 6चा घातांक किती मोठी संख्या असू दे युनिट डिजिट 6 येईल, अधिक इथं 5 आहे, 5चा घातांक किती मोठी संख्या असू दे युनिट डिजिट 5 येईल. 5 अधिक 6 किती येईल? 11. 11चा युनिट डिजिट किती आहे? 1. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? 1 असणार आहे. काय अवघड आहे यामध्ये? कायच नाही, सिंपल आहे ना. म्हणून यासाठी युनिट डिजिट. आता हे सगळं सॉल्व्ह केलं असतो, मला युनिट डिजिट माहीतच नसता काय कन्सेप्ट आहे, तर हे सगळं मला खूप अवघड वाटलं असतं पेपरला. आणि असंच होतं मुलांचं, पेपरला न अभ्यास करता जातात, डायरेक्ट पेपर देतात, असे प्रश्न येतात, गोंधळून जातात, एवढं मोठं कसं कॅल्क्युलेशन करायचं, कन्सेप्टच माहित नसते ना युनिट डिजिट, कारण अभ्यास केलेलाच नाही. 40,000 जागा आल्यात म्हणून फॉर्म भरलाय, डायरेक्ट हॉल तिकीट आल्यावर 2-3 क्वेश्चन पेपर बघितल्यात गेलोय पेपरला. अशा पद्धतीने सॉल्व्ह होणार आहे का? नाही. पण असा अभ्यास केला तर नक्कीच सॉल्व्ह होणार. बरोबर ना? नक्कीच तुम्ही वर्दी मिळवू शकता, पण अभ्यास करायला पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे बघा 3चा घातांक 31 आहे. मग मी इथे काय करणार, पहिला 31ला 4 ने भागणार. 31ला ज्या वेळेला मला 4 ने भागतो त्यावेळेला रिमाइंडर किती येतो बघा, 4 एके 4 आणि 7 चोक 28, 4 7 28, उरलं किती? 3. मग मला इथे काय करावं लागेल, या 3चा घातांक 3 ठेवावा लागेल, कारण 3 रिमाइंडर आला ना माझा. मग 3चा घातांक 3 म्हणजेच किती? 27. म्हणजे याचा युनिट डिजिट मला मिळाला 7. आता इकडलं बघा, 5चा घातांक किती मोठी संख्या असू दे माझी युनिट डिजिट 5च येणार आहे आणि मध्ये प्लस आहे. 7 अधिक 5 12. उत्तर काय येईल माझं युनिट डिजिटचं? 2. हे उत्तर माझं बरोबर असणार आहे. सिंपल आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता 7चा घातांक 95 आहे आणि 3चा घातांक 50 आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? 95ला पहिला काय करणार मी? 4 ने भाग देणार. 95ला काय करणार? 4 ने भाग देणार. 4 की 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12. राहिलं किती? रिमाइंडर 3 राहिला रिमाइंडर. म्हणजे मला इथं काय लिहावं लागेल? 7चा घातांक 3 वजा 3चा घातांक 50 आहे. 50ला पण भाग देईन मी 4 न. 4 एके 4, 4 दुनी 8, राहिलं किती? 2 रिमाइंडर राहील. म्हणजे किती येईल? 3चा घातांक 2. आता 7चा घातांक 3 म्हणजे 7 7 49 आणि 7चा 3 वेळा गुणाकार करा. 7 7 49, 9 आलं. 9 7 63. युनिट डिजिट किती येईल? 3 येईल. वजा 3चा घातांक 2 आहे म्हटल्यावर 3 त्रिक 9 आणि 9 वजा 3 वजा 9 काय येईल? वजा 6. 3 वजा 9 काय येईल? वजा 6. मग तुम्ही म्हणणार सर वजा 6 युनिट डिजिट येऊ शकतो का? युनिट डिजिट वजा 6 येऊ शकतो का? ज्या वेळेला आपण युनिट डिजिट वजा 6 येईल त्यावेळेला काय करायचं? 10 मधून ती संख्या वजा करायचं. 10 मधून काय करायचं? ती संख्या वजा करायचं. 10 मधून ती संख्या वजा केल्यावर 4 उत्तर येणार आणि 4 काय असेल? या पूर्ण याचा युनिट डिजिट असेल. काय असेल? 4 हा पूर्ण सोल्युशनचा युनिट डिजिट असेल. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट बघा, ही कन्सेप्ट जरा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे काय आहे? घातांकाचे घातांक दिलेत. 42चा घातांक 4 आहे, 4चा घातांक 3 आहे. सॉरी, 42चा घातांक 2 आहे, 2चा घातांक 3 आहे. 53चा घातांक 5 आहे, 5चा घातांक 8 आहे. 85चा घातांक 8 आहे, 8चा घातांक 9 आहे आणि 6चा घातांक 5 आहे, 5चा घातांक 8 आहे. आता बघा, मला इथे क्लिअरली दिसते इथं 5 आहे, इथं 6 आहे. 5चा घातांक कितीही मोठी संख्या असू दे युनिट डिजिट 5 येणार आहे. गुणाकार 6चा घातांक कितीही मोठ्या संख्या असू दे युनिट डिजिट 6 येणार आहे. 6 पंचे काय होईल? 30 होईल. 5चा गुणाकार एखाद्या समसोबत झाला, 0 युनिट डिजिट आला आणि एकदा का 0 आला गुणाकारामध्ये युनिट डिजिट नेहमी काय असणार आहे? 0 असणार आहे. उत्तर माझं या सगळ्याचं काय असणार आहे? युनिट डिजिट 0 असणार आहे.
कारण 5चा 6 सोबत गुणाकार आहे, किती मोठा घातांक असू दे मला फरक पडत नाही. उत्तर माझं 0 असणार. क्लिअर? नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट टर्म आहे फॅक्टोरियल. फॅक्टोरियल म्हणजे काय? फॅक्टोरियलचा सुद्धा युनिट डिजिट काढावा लागतो, पण फॅक्टोरियल म्हणजे काय माहित असेल. आता या चिन्हाने आपण फॅक्टोरियल दाखवतो, मोस्टली या चिन्हाने फॅक्टोरियल दाखवतो. मग फॅक्टोरियल म्हणजे काय असतं? फॉर एक्झाम्पल मी जर 3चा फॅक्टोरियल लिहिला, 3चा फॅक्टोरियल लिहिला, तर फॅक्टोरियल म्हणजे काय असतं? उलटा गुणाकार करत जायचं 1 येऊपर्यंत. म्हणजे 3चा फॅक्टोरियल म्हणजेच काय? 3 गुणिले 2 गुणिले 1. 4चा फॅक्टोरियल जर मी लिहिला, 4चा फॅक्टोरियल म्हणजेच काय? पहिला 4 येणार 4चा फॅक्टोरियल मध्ये. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे त्या संख्येपासून 1 पर्यंत गुणाकार करत जायचं. 5चा फॅक्टोरियल म्हणजेच काय येणार माझा? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. तसंच 6चा फॅक्टोरियल काय येईल मग माझा? 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. हा काय झाला? 4चा फॅक्टोरियल झाला. आता बघा 3चा फॅक्टोरियल जर मी सॉल्व्ह केला तर किती येतं बघा? 3 दोन्ही 6 येतं. 4चा फॅक्टोरियल सॉल्व्ह केला 3 गुणिले 6 6 चौक 24 येईल. बरोबर. 5चा फॅक्टोरियल जर मी सॉल्व्ह केला तर 5चा 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दोन्ही 120 येईल. 120 येईल. ठीक आहे. आणि जर 6चा सॉल्व्ह केला तर 6 पंचे 30 3 चौक 12 12 त्रिक 36 36 दोन्ही 72 720 येईल. आता बघा इथं मला 3चा फॅक्टोरियलला युनिट डिजिट 6 मिळाला, 4च्या फॅक्टोरियलला युनिट डिजिट 4 मिळाला, पण 5च्या फॅक्टोरियलला युनिट डिजिट 0 आला. 6च्या फॅक्टोरियलला युनिट डिजिट काय आला? 0 आला. का 0 आला सांगा? कारण ज्या वेळेला मी 5 फॅक्टोरियलच्या पुढे जातो, 5 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल 100 फॅक्टोरियल पर्यंत जरी गेलो तरी 5 फॅक्टोरियल नंतर मला कुठं तर असा संख्या मिळतील जिथं 5चा गुणाकार एखाद्या समसंख्येसोबत असेल. इथं 5चा गुणाकार 4 सोबत आहे, 6 सोबत आहे. इथं 5चा गुणाकार 4 सोबत आहे. 7 फॅक्टोरियल घेतलं तरी 5चा गुणाकार कुठल्या तर समसंख्येसोबत येईल. त्यामुळे काय होईल की युनिट डिजिट माझा नेहमी 0 येईल. म्हणजेच इथे एक नोट सांगतोय मी, लिहून घ्या. 5 फॅक्टोरियल व 5 फॅक्टोरियल पासून सर्व फॅक्टोरियल चे युनिट डिजिट 0 असते. काय असते? 0 असते. म्हणजे 5 फॅक्टोरियल नंतर जितके पण फॅक्टोरियल येणार आहेत त्या सगळ्यांचा युनिट डिजिट काय येईल? नेहमी 0 येईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता मी तर 5 फॅक्टोरियलचं सांगितलं, बरोबर. हे काय तुम्हाला समजलं असेल, सिंपल आहे. समजलं, लक्षात आलं सगळ्यांच्या? काही पण डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारायचं, मी तुम्हाला रिप्लाय देईन. ठीक आहे. पण डाऊट काय मनात ठेवू नका, समजलं नसेल नक्की विचारा. तिथं पॉसिबल असेल तिथं रिप्लाय देईन. जर तिथं सगळं सांगणं एक्सप्लेन करणं पॉसिबल नसेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये मी ती गोष्ट तुमच्या कमेंट सकट एक्सप्लेन करेन. ओके. तर बघा क्वेश्चन काय आता फॅक्टोरियल असलं तर 0 कसा आहे तो युनिट डिजिट ते तर मला समजलं. आता इथे काय 63चा घातांक 73 फॅक्टोरियल आहे. म्हणजे घातांक मध्ये जर फॅक्टोरियल असेल तर मी काय करेन? सेम करायचं. काय करायचं? 73 ला काय करायचं? 4 ने भागायचं. 73 फॅक्टोरियलला काय करायचं? 4 ने भागायचं. 73 फॅक्टोरियल म्हणजेच काय रे मग? 73 गुणिले 72 गुणिले 71 गुणिले अप टू 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. या सगळ्याला मला 4 ने भागावं लागेल, बरोबर. आणि 4 ला 4 कॅन्सल होईल, म्हणजे पूर्णपणे भाग जाणार, बाकी 0 उरणार. बाकी काय उरणार? 0 उरणार, बरोबर. बाकी 0 उरणार ना. मग ज्या वेळेला बाकी 0 उरते त्यावेळेला आपण काय करतो? जो पण घातांक आहे, जो पण संख्या आहे, सुट्टे स्थानावर अंक आहे, त्याचा घातांक काय ठेवतो? 4 ठेवतो. आणि 3चा घातांक 4 म्हणजे किती येईल? 9 त्रिक 27 आणि 7 त्रिक 21. युनिट डिजिट किती येईल? 1 येईल.
UD आपला काय येईल, सुटे स्थानावर अंक काय येईल, 1 येईल. इथं काय लक्षात येतं बघा, काय पॉइंट लिहून घेऊ शकतो आपण इथं, तर 4 फॅक्टोरियल व त्यापेक्षा मोठी फॅक्टोरियल संख्या, त्यापेक्षा मोठी संख्या जर फॅक्टोरियल संख्या असली पाहिजे, जर घातांक असेल तर बाकी म्हणजेच रिमाइंडर, बाकी कंसात आर नेहमी 0 असेल, बाकी नेहमी 0 असेल. ठीक आहे, रिमाइंडर काय असेल, नेहमी 0 असेल म्हटल्यावर घातांक आपल्याला किती ठेवावं लागेल, 4 ठेवावं लागेल. क्लिअर आहे. समजा असं आणखी एक एक्झाम्पल घेतलं मी, आता नेक्स्ट एक्झाम्पलच्या पहिला आणखी एक एक्झाम्पल इथे घेतो. समजा इथं आलं, काय क्वेश्चन आला, इथं लिहितो क्वेश्चन. समजा आला, काय आला, 66 नको, कारण 6 आला तर काय युनिट डिजिट नेहमी 6 येणार आहे, आपल्याला माहित आहे. समजा मी इथे घेतलं 62 चा घातांक 78 फॅक्टोरियल घेतला. 4 पेक्षा मोठा आहे, फॅक्टोरियल काय आहे, 4 पेक्षा मोठा. याला जर मी 4 ने भाग दिला, पूर्णपणे भाग जाईल, बाकी माझी 0 वर येईल. म्हणजेच मी 2 चा घातांक काय करणार, डायरेक्ट 4 ठेवणार. 2 चा घातांक 4 काय असतो, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 6 माझा काय असेल, युनिट डिजिट असेल. म्हणजे जर फॅक्टोरियल घातांक मध्ये आला आणि तो 4 पेक्षा मोठा फॅक्टोरियल असेल तर काय करायचं, डायरेक्ट सम डिजिट जो असेल, सम स्थानावर जी अंक असेल, युनिट डिजिट जो असेल त्याचा घातांक 4 ठेवायचा, कारण बाकी 0 येणार आहे. बाकी 0 असेल तर युनिट डिजिट पॉवर आपण 4 ठेवतो. 4 ठेवायचा आणि जे आन्सर येणार आहे तोच आपला युनिट डिजिट असणार आहे. सिंपल आहे. काय डाऊट यामध्ये कोणाला, काय असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा. ओके. त्यानंतर बघा, आणखी एक अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. आता इथे काय केले त्यांनी, 1 2 3 4 फॅक्टोरियल अशी बेरीज 100 फॅक्टोरियल पर्यंत करायची. आता मला माहित आहे 1 फॅक्टोरियल म्हणजे काय असेल, 1च असेल, अधिक 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असेल, 2 गुणिले 1 म्हणजे किती येईल, 2 येईल, अधिक 3 फॅक्टोरियल 3 गुणिले 2 गुणिले 1 6, अधिक 4 फॅक्टोरियल 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, अधिक 5 फॅक्टोरियल असेल, काय असेल, 5 फॅक्टोरियल असेल, 5 फॅक्टोरियलचं काय येईल, 120 येईल, अधिक 6 फॅक्टोरियलचं काय येईल, 720 येईल, अप टू 100 फॅक्टोरियल पर्यंत काय येईल ते येईल. ठीक आहे. आता मला माहित आहे 1 अधिक 2 3, 3 अधिक 6 9, 9 अधिक 4 13, इथपर्यंत काय आलं, माझा युनिट डिजिट 3 आला. युनिट डिजिट इथपर्यंत काय आला, माझा 3 आला. आणि इथून पुढे बघा 0 0 लास्ट पर्यंत 100 पर्यंत 0 येत जाणार, कारण मी मगाशी काय सांगितले, 5 फॅक्टोरियल नंतर जितकं पण मोठं फॅक्टोरियल घ्याल युनिट डिजिट नेहमी काय असणार आहे, 0 0 0 0. आणि या 3 मध्ये कितीही 0 जरी मिसळले तर माझा युनिट डिजिट काय असणार आहे, नेहमी 0 असणार आहे. म्हणजे फक्त फॅक्टोरियलची बेरीज दिली तर 1 ते 4 पर्यंतच जे फॅक्टोरियल आहेत त्यांचे आपल्याला युनिट डिजिट काढावं लागतील बेरीज करून. तिथून पुढे कितीही फॅक्टोरियल वाढत गेलं तरी त्याचा युनिट डिजिट 0च येणार आहे. समजा जर मला इथं दिलं असतं 3 फॅक्टोरियल अधिक 4 फॅक्टोरियल अधिक 5 फॅक्टोरियल अधिक 6 फॅक्टोरियल अधिक 8 फॅक्टोरियल अधिक 10 फॅक्टोरियल असं जर दिलं असतं तर मी काय केलं असतं, मला माहित आहे 5 फॅक्टोरियल 0च येणार आहे, 6 फॅक्टोरियल 0 येणार आहे, 8 फॅक्टोरियल 0 येणार आहे, 10 फॅक्टोरियल 0 येणार आहे. का, कारण 5 पेक्षा मोठे आहेत. 5 आणि 5 पेक्षा मोठे जितके फॅक्टोरियल आहेत त्याचे युनिट डिजिट 0 येतात. 4 फॅक्टोरियलचं 24 येईल, अधिक 3 फॅक्टोरियलचं 6 येईल, 6 अधिक 4 10, 0 येतं, पुढं पण 0 येत जाणार. म्हणजे इथे युनिट डिजिट माझा काय असणार आहे, 0 असणार आहे. इतकं सोपं आहे. असे प्रश्न आपल्याला युनिट डिजिटवर विचारले जातात. युनिट डिजिट मध्ये आपण काय काय बघितलं, घातांक नसणारे प्रश्न, घातांक असणारे प्रश्न आणि फॅक्टोरियल, ह्या 3 कन्सेप्ट बघितल्या. तिन्ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. आणि इथं आपला काय होतोय, डे 2 कंप्लीट होतोय. सगळ्यांनी कमेंट करायचे, ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाय
डे टू कम्प्लीटची कमेंट करा आणि स्टोरीला सुद्धा मेन्शन करू शकताय. आता या लेक्चरची PDF काय करेन मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पाठवेन. जर कोणी अजून टेलिग्राम चॅनेल जॉइन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून आपलं टेलिग्राम चॅनेल नक्की जॉइन करा. जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, अगदी बेसिक पासून वाटलं असेल आणि कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असतील तर नक्की लेक्चरला लाईक करा आणि आपल्या इतर गरजू मित्रांना सुद्धा जे SSC GD ची मराठीमधून तयारी करू इच्छित आहेत त्यांना नक्की शेअर करा. परत पुन्हा भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये डे 3 च्या चॅलेंज सोबत.